चटनी इडली सांभर डोसा सब लोगों ने सारी सर बोल के मना कर दिया आने को। अब डोसा इडली 2 दिन डोसा 2 दिन इडली। ट्रिंग 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 ट्रिंग, ये जेठालाल बिना मेंटेनेंस का चेकअप ही टाइम पर देता ही नहीं है। खूप छान मस्त टेस्टी लागतात, गरम गरम खायला तर खरंच मजा येते या थालीपीठची खूप। हाय हॅलो नमस्ते। तर कसे आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत। तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सो आज आहे मंगळवार आणि मिष्टीला आज देखील सुट्टी आहे। तर आज थोडंसं लेट उठणं वगैरे झालेलं आमचं आणि आता जस्ट बाप्पांची आरती वगैरे करून झालेली आहे आणि आता लागायचं आहे कामाला। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते इडली डोशासाठी, पण काल रात्री मिष्टीला झोपी घालण्याच्या चक्करमध्ये मी झोपून गेली, ती झोपल्यानंतर लगेच। त्यामुळे ते डाळ तांदूळ काढायचे राहिलेले आहे, तर ते देखील मला आज काढावं लागणार आहे, मिक्सरमधनं बारीक करून ठेवावं लागणार आहे, म्हणजे मग मला ते आता आज संध्याकाळी जमेल नाही तर मग उद्या सकाळी इडली वगैरे करता येईल। सो असं आहे। तर पहिलं तरी मी आता ते काम करून घेते आणि बघा मिष्टीला सुट्टी म्हणलं की घरी लगेच समोर तिथे टेबलवर तुम्हाला पसारा दिसत असेल, खेळायला सुरुवात झालेली आहे मॅडमची। आणि इंटरनेट बंद आहे आज आमचं, लाईट सध्या इंटरनेट बंद आहे आज आमचं। तर शेजारी त्या बाळासोबत खेळते मिष्टी, असं चाललेलं आहे। टी व्ही असा सुट्टी अशी म्हणजे टी व्ही आमचा दिवसभर असा चालू असतो, भले तो पाहणं होऊ नये पण तो चालू राहतो, घरात इकडे तिकडे खेळणं चाललेलं असतं। सो चला मग मी आधी ते डाळ तांदूळ जे आहे ते मिक्सरमधनं बारीक करून घेते आणि मग तुम्ही नंतर पुढे कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहतच राहा। आय थिंक आज आमच्या इथे मी माझे सगळे फ्रेंड्स जे आहे त्यांना बाप्पाच्या आरतीसाठी बोलवणार आहे, असा माझा प्लॅन चाललेला आहे। पण बघूयात की संध्याकाळी जर राजूच्या मीटिंग्स वगैरे असेल, कॉल म्हणजे आम्ही कपल्स बोलवणार होतो, तर मग जर राजूचे कॉल्स वगैरे असेल संध्याकाळी तर मग मला तो प्लॅन कॅन्सल करावा लागेल, कारण ते घरात येऊन बसतील आणि राजू त्याचे कॉल्स अटेंड करेल, हे काही योग्य वाटत नाही। त्यामुळे असं चाललंय की ठरवू अजून काय आहे ते, म्हणजे अजून आमचं प्लॅन ठरलेला नाही आहे। सो बघू पुढे काय होतं ते, तर कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही पाहत राहा पुढे। आणि चला मग व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन आहात पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। सो चला स्टे ट्यून। तर माझं मिक्सर हे इथे खाली असतं, तर फ्रीज इथेच असल्यामुळे आणि मग इथे बसून होतं मी मस्त निवांत बसून हे जे डाळ तांदूळ आहे ते मिक्सरमधनं बारीक करून घेते। हे घरी पीठ करायचं म्हणलं की हे भांडे जास्त भरतात, इडली वगैरे हे ते करून, हेच एक याची गोष्ट आहे। नाहीतर इडली डोसे खायला एकदम टेस्टी लागतात, फक्त भांडी घासायची वगैरे त्याची जराशी जास्त कष्ट घ्यावं लागतात त्या गोष्टींचे। बॅटर बनवते बाळा मी इडलीचं, आपल्याला तुला खायची नाही इडली ते म्हणून। तर आता लागायचं आहे स्वयंपाकाला आणि स्वयंपाक म्हणलं की रोज प्रश्नच असतो की काय बनवावं। तर राजूला देखील विचारतो, म्हणतो फ्रीज उघडायचं त्यात बघायचं काय काय त्यातलं एक बनवायचं। म्हणलं हां ते पण ऑप्शन एक चांगलं आहे, पण आज काहीतरी वेगळं खावत होतं आणि फ्रीज उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये मला हे मस्त भोपळा दिसला। तर म्हटलं चला आज मस्त असे छान भोपळ्याचे पौष्टिक असे थालीपीठ बनवूया। तर आज बनवणार आहे मी भोपळ्यांचे थालीपीठ। सो तुमच्यासोबत मस्त रेसिपी शेअर करते आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा। खूप मस्त लागतात हे थालीपीठ, मला खूप जास्त आवडतात। आणि त्याच्यामध्ये मग टोमॅटो कांदा भोपळा ज्या ज्या तुमच्याकडे व्हेजी पत्ताकोबी वगैरे किंवा पालक मेथी जे जे तुमच्याकडे व्हेजिटेबल्स असतील पालेभाज्या असतील त्या तुम्ही त्यात ॲड करू शकता आणि असं हेल्दी पौष्टिक थालीपीठ आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी देखील छान असे तयार होतात। तर मी आज तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करणार आहे। कंटिन्यू व्हिडिओ पुढे पहा आणि तुम्ही देखील करून बघा आणि मला कमेंट करून कळवा की तुमचं थालीपीठ कसे झालं होते। तर सगळ्यात पहिले मी इथे जे आहे तो हा भोपळा किसून घेणार आहे। तर इथे मी असे 2 छोटे छोटे भोपळे किसून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करणार आहे
भरपूर अशी कोथिंबीर आणि त्यानंतर कांदा, थोडीशी हळद, धनेपूड आणि जिरेपूड. त्यानंतर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं डाळीचं पीठ, तुमच्या प्रमाणानुसार गव्हाचं पीठ आणि बाजरीचं, ज्वारीचं जे काही तुमच्याकडे पीठ असेल ते देखील तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे सध्या ज्वारी हे डाळीचं आणि गव्हाचं असल्यामुळे मी ते दोन्हीच ॲड करणार आहे. तर डाळीचं पीठ मी थोडंसंच ॲड करणार आहे आणि मी गव्हाचं पीठ हे जास्त प्रमाणात घेतलेलं आहे. यामध्ये पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घेणार आहे. तर जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, असं मीडियम मी छान असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आणि यातनं मी थोडंसं मिष्टीसाठी बाजूला काढून ठेवणार आहे, त्यामुळे मी अजून याच्यामध्ये तिखट ॲड केलेलं नव्हतं, कारण तिला तिखटचं प्रमाण जरासं कमी हवं असतं. त्यानंतर यामध्ये मी जे हिरवी मिरची, लसण, अद्रक आणि मीठ टाकून जो ठेचा बनवला होता तो ॲड करते. तर यात मीठ देखील आहे आणि परत मी हे मिक्स करून घेणार आहे सगळं नीट. तुम्हाला जर हिरवी मिरचीची हवी असतील तर तसे, नाही तर मग लाल तिखट टाकून तुम्ही बनवू शकता. तर तवा आता तापलेला आहे आणि तव्यावरती छान असं तेल पसरवून घेणार आहे. असं जे हे पीठ आहे ते तव्यावरती टाकून हाताने असं त्याला छान असं पसरवून घेणार आहे, पातळ थोडंसं. आता मला हे अशी सवय झालेली असल्यामुळे मी हाताने करते, पण मग तुम्ही चमच्याच्या साहाय्याने देखील पीठ टाकू शकतात आणि हे स्प्रेड करू शकतात. त्यानंतर साईडला परत थोडं तेल आपल्याला असं सोडून घ्यायचं आहे. तर एक साईडनी थोडंसं भाजून नंतर परत आपण आता दुसऱ्या साईडनी पलटून घेणार आहोत. तर हे बघा मस्त असा कलर आलेला आहे थालीपीठला आणि परत साईडने तेल टाकून घेणार आहोत. तर हे बघा दोन्ही साईडने असे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर सुंदर असे आपले थालीपीठ भाजल्या गेले आहेत. तर आपलं थालीपीठ असं बनवून झालेलं आहे आणि हे थालीपीठ छान असं चटणी, त्यानंतर केचप आणि दही सोबत खूप सुंदर लागतात. तर अशा प्रकारे आपलं थालीपीठ बनवून रेडी आहे. गरम गरम हे थालीपीठ खूप सुंदर लागतात. तर हे बघा असे गरम गरम थालीपीठ मी एन्जॉय करते आहे. खूप छान मस्त टेस्टी लागतात. गरम गरम खायला तर खरंच मजा येते या थालीपीठची खूप. अशी मी तुम्हाला आज थालीपीठची रेसिपी शेअर केलेली आहे. यामध्ये तुम्ही बार्ली जी असते आपली त्याचं देखील पीठ दळून टाकू शकतात. त्यानंतर अजून तुम्हाला जे काय ते ॲड करायचं, ओट्स वगैरे हे देखील तुम्ही ॲड करू शकता. तर मस्त हेल्दी असे थालीपीठ आपले रेडी आहेत. मग साहेब कसे झालेत थालीपीठ? अप्रतिम, एकदम मस्त. खरंच का? मिष्टीच्या भाषेत एकदम यम यम. मिष्टीच्या भाषेत माझी मम्मा मास्टर शेफ आहे म्हणजे. येस, माझी बायको मास्टर शेफ आहे. बरं, तुम्ही पण ट्राय करून बघा या स्टाईलचे आणि आपापल्या घरी. ओके मग छान लागतात, छान, खूप छान. चला चालू देतो. ट्राय करून बघा. रेसिपी सांगितली का तू? हो, रेसिपी सांगितली मी. ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यावर कसे झालेत ते कमेंट करून पण सांगा. हो, आणि आम्हाला आमच्या घरी खायला पण आणून द्या वाटलंच तर, है की नाही?
अशा प्रकारे थालीपीठ खाऊन झालेले आहे. नवऱ्याला देखील थालीपीठ खूप आवडलेले आहेत. गरम गरम खूप छान लागतात. मिष्टीला ते व्हेजिटेबल्समुळे एवढे काही आवडत नाही, पण ती देखील आजकाल म्हणायला लागली मम्मा छान झाले थालीपीठ, हो की नाही. आणि हे बघा असा काहीसा अवतार मिष्टीने बनवलेला आहे सध्या. सो आज आमच्या इथे ओके सो आज आमच्या इथे मी तुम्हाला बोलली होती की जमलं तर प्लॅन होणार आहे की मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला घरी आरतीसाठी बोलवणार आहे. तर तो प्लॅन ऑन झालेला आहे. राजूची संध्याकाळी मीटिंग वगैरे असं काही नाही आहे. म्हटलं चला बोलवून घेऊ. तर आता त्याचीच तयारी मला करायची आहे. तर अजून मोदक करायचे आहे. त्यानंतर इडली आणि चटणीचा असा मी बेत बनवला आहे. म्हटलं नाश्त्यासाठी बनवूया. तर त्यासाठी बॅटर तर मी आता विकतच आणणार आहे. नाश्ता करणार आहे ना बाळा, काहीतरी त्यांना स्नॅक्स वगैरे. तर मग बॅटर मी आता विकतच आणणार आहे, कारण एवढं बॅटर मी काही लावलेलं नाही आहे, म्हणजे बनवलेलं नाही आहे जे आहे माझ्याकडचं ते. आणि ते अजून फॉर्मेट पण झालेलं नाही आहे. सो मग मी इडलीचं बॅटर विकत आणणार आहे. आणि त्यानंतर आता मला मोदक देखील करायचे आहे. तर मग नारळही आणायचं आहे. तर आता मी बाहेर जाते, बॅटर घेऊन येते, नारळ घेऊन येते आणि चटणीसुद्धा बनवायची, अशी माझी तयारी. तर गडबड अशी गोंधळ माझ्या घरी चालणार आहे. सो चला मी पटपट आवरते आणि बाहेर जाऊन एकदा चक्कर मारून घेते. येणार तू माझ्यासोबत? हो चल मग. तर मी तुम्हाला म्हटलं होतं थोड्या वेळापूर्वीच की आमचा प्लॅन ऑन झाला आहे, पण ऐन वेळेवर प्लॅनचा झाला पचका. सगळ्यांचेच काही ना काही प्रॉब्लेम असल्यामुळे प्लॅन कॅन्सल झाला आहे. एकीच्या घरी सगळेजण आजारी आहेत, म्हणजे ती एकटी येणार होती पण ती पण आजारी पडली, त्यामुळे ती पण नाही आली. त्यानंतर एकीला जायचं होतं जरासं बाहेर, हो की नाही. एकीच्या गौराईचं विसर्जन करायचं होतं. असं करत करत सगळ्यांचंच काही ना काही कारण निघाले. आता हे मी असं का करतोय माहितीये का, आज रात्री, उद्या सकाळी, उद्या रात्री आम्ही काय खाणार? इडली सांबर, इडली सांबर, चटणी 3-4 दिवस हेच खायचं. कारण की हे बघा इकडं 2.5 किलो पीठ मी आणून ठेवलेलं. त्यानंतर इथे मी मोदकची तयारी केलेली, इथे चटणीची अशी तयारी, त्या चटणीची तयारी आहे. त्यानंतर इथं मोदकसाठी मी पीठ भिजवून ठेवलेलं. आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असतं सकाळीच की मी आमचे इडलीचं बॅटर देखील मी मिक्सरमधनं काढून ठेवलं. सो ते देखील पीठ आहे आणि हे 2.5 किलो पीठ आहे. तर असं सगळं असणार आहे. तर हे आम्हाला आता 2 दिवस खावं लागणार आहे की नाही. रोज आता इडली सांबर डोसा चटणी सांबर डोसा चटनी. सारी सर बोल के मना कर दिया आने को. अब डोसा इडली 2 दिन डोसा 2 दिन इडली हमें ही खाना है. सो असा प्लॅन झाला कॅन्सल. कुणाला जर इडली डोसा सांबर आवडत असेल तर त्यांनी आमच्या घरी यावे. आमच्या घरी हो की नाही. या आमच्या घरी मस्त तुम्हाला इडली सांबर डोसे खाऊ घालू. सो जाऊ द्या, आता गणपती बाप्पासाठी मोदक बनवून घेते आणि आम्ही आरती करतो. आणि मग त्यानंतर सोसायटीमध्ये आज खाली विविध गुणदर्शक अशी स्पर्धा आहे आणि त्यामध्ये मिष्टी भिडेबाई बनणार होती, म्हणजे गुणदर्शन स्पर्धा आहे. आणि त्यामध्ये मग डान्स वगैरे आणि मिष्टी भिडेबाई बनणार होती. भिडेबाईची मिष्टी ऍक्टिंग करणार होती. पण मिष्टी आता वेळेवर नाही म्हणतीये, माझा मूड नाहीये किंवा काय तिचं असं नाटकं चाललंय. मला असं वाटत होतं की ती काहीतरी करावं, तिने डान्स करावं किंवा काहीतरी नाटक करावं, ऍक्टिंग करावं, पण काहीतरी करावं म्हणजे तिची स्टेज डेअरिंग वगैरे वाढेल. पण पोरगी आता नाही म्हणतीये चक्क करायला. पण जाऊ दे, मग ठीक आहे, डान्स वगैरे आता खाली असतील शो, ते बघायला जाऊ आम्ही थोड्या वेळाने. तर मी आता इडली सांबर चटणी बनवून घेते. आता मला हसू होते, म्हणजे पहिले मला या सगळ्यांचा राग आला खूप सारा, पण म्हटलं तर ठीक आहे, जर कॅन्सल झालं तर काय करणार आहे ना आपण. मग आता हे आम्हीच खाणार. आणि मोदक तर काय, हे मोदक टिकतील 2-4 दिवस, कारण टिकणारे मोदक आहेत हे, म्हणजे हे मोदक टिकतील 2-3 दिवस. तर ठीक आहे, मग मोदक तर राहतीलच. आणि बाकी सगळं जे आहे ते आता चटणी राहील आणि पीठही राहील बॅटर. असं मी गोंधळली, काय बोलतीये मला काही कळत नाही. हां, की बॅटर देखील, इडलीचं बॅटर देखील 2-3 दिवस चालून जाईल. पण तेच की कंटिन्यू आम्हाला 2-3 दिवस ते खावं लागेल असं आहे. आणि चटणी फ्रीजमध्ये टिकते असं आहे. सो चला मग आता मी मोदक बनवून घेते, नंतर आम्ही आरती करून घेतो आणि मग तुमच्याशी पुढे बोलते. कार्यक्रमचं तुम्हाला देखील एखादी झलक दाखवते. सो चला बाय. नाही बाय बाय नाही, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर सोसायटीमध्ये आम्ही ते प्रोग्राम बघायला आलेलो आणि यानंतर मी मिष्टीचा देखील व्हिडिओ ॲड केलेला आहे, कारण तिने दुसऱ्या दिवशी परफॉर्म केलेला, छोटासा तिचा रोल होता.
पण ते बघून आम्हाला छान वाटलं की चला तिला स्टेज डेअरी येते किंवा ती काहीतरी परफॉर्म करते. तर तो देखील व्हिडिओ मी ॲड केला आहे, तो देखील नक्की पहा. आणि असा होता आमचा आजचा व्लॉग. माझं नाव आहे आर्या राजू बोराडे. आज मी परफॉर्म करणार आहे भिडेचं. मी आहे या सोसायटी, मैं हूँ इस सोसाइटी का एक मैं सेक्रेटरी. श्री आत्माराम तुकाराम भिड़े इस सोसाइटी का एक मैं सेक्रेटरी. ट्रिंग 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 ट्रिंग, ये जेठालाल बिना मेंटेनेंस का चेक कभी